स्थैर्य, फलटणकरांचं हक्काचं व्यासपीठ। फलटण कोरेगाव मतदारसंघातील सर्व बंधू भगिनींना मी नमस्कार करतो। मी प्राध्यापक डॉक्टर अनिल सीताराम जगताप, गुणवरे आसू मतदारसंघामध्ये जिल्हा परिषदेचा माजी सदस्य आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचा जिल्हा संघटक म्हणून मी गेली 5 वर्ष काम करीत आहे। मी 1996-97 मध्ये सातारा जिल्हा परिषदेवरती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये मला काम करण्याची संधी मिळाली आणि हा मतदारसंघ गुणवरे आसू हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव होता आणि या मतदारसंघामध्ये मी निवडून आल्यानंतर 5 वर्षामध्ये मी सर्वसामान्य माणसांना न्याय देण्याचं महत्त्वपूर्ण काम केलं। समाज कल्याणच्या विविध योजना ज्या आहेत या योजना तळागाळामध्ये पोहोचवण्याचं काम केलं। प्रामुख्यानं आज सातारा जिल्हा परिषदेमध्ये जी यशवंत घरकुल योजना आहे, ही यशवंत घरकुल योजना सातारा जिल्हा परिषदेमध्ये आणण्यामध्ये माझा महत्त्वाचा वाटा आहे। कारण सांगली जिल्ह्यामध्ये जे दारिद्र्यरेषेखाली कुटुंब नाहीत त्यांना प्रामुख्यानं उत्पन्नाच्या आधारावरती घरकुल मिळावं अशी योजना सांगली जिल्ह्यामध्ये वसंत घरकुल योजना होती आणि त्या धर्तीवरती मी समाज कल्याणामध्ये ही योजना यशवंत घरकुल योजना मंजूर करून आणली आणि दारिद्र्यरेषेखाली नसलेल्या लोकांना प्रामुख्यानं ही घरकुल योजना जी आहे घरकुल योजना देण्याचं महत्त्वपूर्ण काम केलं। या कालावधीमध्ये घरदुरुस्तीचे काम असतील किंवा महिला स्वयंरोजगार असतील, पुरुषांच्या स्वयंरोजगाराच्या योजना असतील, अशा विविध माध्यमातून सगळ्या फलटण तालुक्यामध्ये या ठिकाणी या समाज कल्याणच्या योजना ज्या योजना या ठिकाणी आणण्याचं काम केलेलं आहे। त्याचबरोबर या भागामध्ये असलेले जे रस्ते आहेत या रस्त्यांच्या अनुषंगानं रस्ता दुरुस्तीचे काम असतील किंवा खडीकरणाची कामं असतील, या कालावधीमध्ये मी महत्त्वपूर्ण कामं केलेली आहेत। आणि खरं तर या नजीकच्या काळामध्ये या 15 वर्षामध्ये हा फलटण कोरेगाव मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झालेला आहे आणि प्रामुख्यानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटनेनुसार मागासवर्गीय प्रतिनिधी आहे प्रतिनिधींना इथल्या अनुसूचित जातीच्या घटकासाठी काम करणं महत्त्वाचं असतं। परंतु या 15 वर्षामध्ये या भागामध्ये जे माजी आमदार आहेत या आमदारांनी 15 वर्षामध्ये खऱ्या अर्थानं या तालुक्यातल्या या मागासवर्गीय लोकांना न्याय देण्याचं काम केलेलं दिसून येत नाही। त्याचबरोबर या तालुक्यामध्ये असलेले ज्या महिला आहेत या महिलांच्या सबलीकरणासाठी, महिलांना स्वतःच्या पायावरती उभं करण्यासाठी अनेक वेगवेगळ्या शासनाच्या योजना आहेत। या शासनाच्या योजना इथल्या आमदारांना माहीतच नाहीत। प्रामुख्यानं त्यांनी हे जे काम करायला पाहिजे होतं हा 15 वर्षातला जो अनुशेष आहे हा अनुशेष भरून काढण्यासाठी या तालुक्यामध्ये मला आपण प्रतिनिधित्व करण्याची संधी द्यावी, याच्यासाठी या फलटण कोरेगाव मतदारसंघामध्ये मी माझी उमेदवारी जी आहे उमेदवारी या ठिकाणी माननीय शरदचंद्र पवार साहेबांच्या राष्ट्रवादी पक्षामधून या ठिकाणी जाहीर केलेली आहे। या मतदारसंघामधल्या जनतेला माझी विनंती आहे की या फलटण तालुक्यामध्ये फलटण कोरेगाव तालुक्यामध्ये इथल्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षेचं अतिशय सुसज्ज पद्धतीचं मोफत एक संकुल निर्माण व्हावं आणि त्या ठिकाणी MPSC UPSCच्या मुलांना ऑनलाईन पद्धतीनं अभ्यास करता यावा। याचबरोबर या भागामध्ये असलेल्या शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाची ओळख व्हावी अशा पद्धतीनं एक चांगलं तंत्रज्ञान नवीन टेक्नॉलॉजी आहे नवीन टेक्नॉलॉजी शेतकऱ्यांना मिळण्यासाठी या पद्धतीचा देखील उद्योग या ठिकाणी सुरू व्हावा अशी प्रामुख्याने माझी इच्छा आहे। आणि म्हणून या तालुक्यामध्ये 15 वर्षामध्ये इथल्या आमदारांनी कोणत्याही पद्धतीचं सकारात्मक काम केलेलं आपल्याला दिसून येत नाही आणि म्हणून हा अनुशेष जो आहे हा अनुशेष भरून काढण्यासाठी आणि इथल्या सर्वसामान्य लोकांना प्रामुख्यानं न्याय देण्यासाठी या तालुक्यामध्ये मी उमेदवारी या ठिकाणी करत आहे। या ठिकाणी या तालुक्यामध्ये मुख्यतः जो वंचित राहिलेला घटक आहे त्यामध्ये होरार समाज आहे, रामोजी समाज आहे,
कोळी समाज आहे, न्हावी समाज आहे, मातंग समाज आहे, त्याचबरोबर धनगर समाज आहे, सेगर समाज आहे, गरीब मराठी आहेत, गरीब माळी समाज आहेत, ढोर चर्मकार समाज आहे, की अशा सर्व समूहाला या व्यवस्थेच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी या तालुक्यामध्ये मला भरीव स्वरूपाचं काम करायचं आहे. आणि म्हणून या तालुक्यामध्ये मी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं या ठिकाणी माझी जी उमेदवारी आहे ही उमेदवारी पक्षाकडे मागितलेली आहे. माझं या तालुक्यातल्या जनतेला आव्हान आहे की आपण एक तर बुद्धिजीवी वर्गामधला मी ग्रस्त असल्यामुळं, माझं अतिशय चांगलं वक्तृत्व असल्यामुळं आपण या तालुक्याच्या ज्या भावना आहेत, या तालुक्याचा जो अनुशेष आहे हा अनुशेष भरून काढण्यासाठी मला विधानसभेमध्ये आपण पाठवावं आणि या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये ही जी महाआघाडी आहे या महाआघाडीमध्ये शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, त्याचबरोबर काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष या तिन्ही पक्षांची ही विकास आघाडी यांच्या माध्यमातून फलटण तालुक्या कोरेगावचा मला कायापालट करायचा आहे. इथल्या शेतकऱ्यांना, इथल्या भूमिहीनांना, इथल्या मजुरांना, इथल्या महिलांना, इथल्या विद्यार्थ्यांना न्याय द्यायचा आहे आणि याच्यासाठी ही माझी जी उमेदवारी आहे ही उमेदवारी या ठिकाणी मी जाहीर केलेली आहे. पक्षाने मला उमेदवारी द्यावी याच्यासाठी माझे प्रयत्न आहेत. मी गेली 10 वर्ष माननीय शरदचंद्र पवार साहेबांच्याकडे उमेदवारीची मागणी केलेली आहे. मी रयत शिक्षण संस्थेच्या कला वाणिज्य महाविद्यालय पुशेगाव या कॉलेजमध्ये इतिहासाचा प्राध्यापक आणि उपप्राचार्य म्हणून काम करतो. एमफिल पीएचडीचा मी गाईड आहे. उच्च शिक्षणामध्ये माझे 5 ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत. याचबरोबर या तालुक्यामध्ये संविधान संरक्षक समिती या नावानं या तालुक्यामध्ये खऱ्या अर्थाने यावेळी बौद्ध समाजाला उमेदवारी मिळावी अशा पद्धतीचं जे धोरण इथल्या कार्यकर्त्यांनी सुरू केलेलं आहे हे खरं तर अतिशय आनंदाची बाब आहे. आणि मी बौद्ध समाजाचा असल्यामुळं माझी या तालुक्यातल्या जनतेला, बौद्ध समाजाला विनंती आहे की या ठिकाणी मला आपण या तालुक्याची संधी करण्याचं, या ठिकाणी मला संधी करण्याची आपण या ठिकाणी प्रवेश द्यावा, या ठिकाणी मला काम करण्याची संधी द्यावी अशा पद्धतीची या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत. आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी स्थैर्य न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.